लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। चिक्कलगी भुयार येथे आजपासून तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळ्याचे आयोजन। हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांची माहिती। श्री संत सयाजी बागडे बाबा यांनी 1944 रोजी चिक्कलगी भुयार मठ येथे तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळा सुरू केला। ज्यांना देहूला जाता येत नाही त्या भक्तांसाठी बागडे बाबांनी हा सोहळा सुरू केला। या वर्षीचा हा 81वा सोहळा आहे। येत्या 15 व 16 मार्च रोजी हा सोहळा पार पडतोय। या सोहळ्यानिमित्त 2 हरिनाम गजर होणार आहेत। 15 तारखेला वीणा पूजन, त्यानंतर कीर्तन व भजन। 16 तारखेला सकाळी 9 वाजता चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांचं काल्याचं कीर्तन। दुपारी 12 वाजता फुले व गुलाल टाकण्याच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा पार पडणार आहे। 15 मार्चला सकाळी 7 वाजता अमृत पाटील महाराज, आप्पा रामचंद्र माने व शिवराया हत्ताळी महाराज यांच्या हस्ते वीणा पूजन होणार आहे। त्या दिवशी अमृत पाटील महाराज जाल्याळ, शिवराया हत्ताळी महाराज भुयार, भारत खांडेकर महाराज भुयार यांच्या हस्ते मंचपूजन आहे। त्यानंतर अमृत पाटील महाराज जाल्याळ, महादेव हिप्परकर पौट, युवराज शिंदे महाराज चिक्कलगी, बसवंत चौगुले भोसे, पात्री महाराज निंभोनी, तुकाराम महाराज मानेवाडी, शिवराया हत्ताळे भुयार, भारत खांडेकर श्रीशैल कुंभार, सुखदेव एडवे बावची, कुलकर्णी महाराज निंभोनी, होनमाने महाराज हुजूर, म्हातारबा महाराज लवंगी, सकुबाई नरळे महाराज, राजगुरू महाराज भोसे, महादेव हिप्परकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे। त्यानंतर हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांचे कीर्तन होणार आहे। 16 मार्चला सकाळी 9 वाजता चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांचं काल्याचं कीर्तन। दुपारी 12 वाजता फुले व गुलाल टाकण्याचा कार्यक्रम होईल। या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन अमृत पाटील जाल्याळ, शिवराया हत्ताळे, भारत खांडेकर, पिंटू मोरे, संतोष चेळकर, ऋषी दोरकर, गंगय्या स्वामी, रामदास भोसले यांनी केलं। जगद्गुरु तुकाराम महाराजांची बीज आणि वैकुंठ गमन सोहळा तपोवन रिवंशी चिक्कलगी भुयार या ठिकाणी होतोय। वैराग्य संपन्न बागडे बाबांनी 1944 पासून या बीजेची सुरुवात केली। ज्यांना देहूला जाता येत नाही अशा भक्तांच्यासाठी याच ठिकाणी ह्या बीजेची सुरुवात केली। इवलेसे रोप लावली जोरी त्याचा वेल गेला गगनावरी। जगद्गुरु तुकाराम महाराजांची बीज दिनांक 15/3/2025 ते 16/3/2025 या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये अखंड हरिनाम गजर या ठिकाणी होतोय। तरी माझी सर्व भाविकांना विनंती की आपण मोठ्या संख्येनं 15 आणि 16 या 2 दिवस या ठिकाणी उपस्थित राहून 16 तारखेला सकाळी ठीक 12 वाजता फुले व गुलाल वाहून कार्यक्रमाची सांगता होणार आहे। सकाळी ठीक 12 वाजता वैकुंठ गमन सोहळा याच ठिकाणी वैराग्य संपन्न बागडे बाबांच्या तपोवन रिवंशी चिक्कलगी भुयारमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि हा पुण्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती। धन्यवाद। जय भाग। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।